अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मी रोहिणी, परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक खूप महत्त्वाची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, एक खूप छान सेवा मी सांगणार आहे जी स्वतः मी आजपासून करणार आहे। हो, आणि ती मी तुम्हाला केली की नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल, कारण आता मी जो हा व्हिडिओ शूट करते तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि ही जी सेवा आहे ही संध्याकाळचा दिवाबत्ती झाल्यावर मी सेवा करणार आहे, थोड्या वेळाने करणार आहे। त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मी ते टाकत नाहीये, पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेलच आणि तुम्हाला दाखवेल की मी ती सेवा कशी केली, ह्याचा वेगळा व्हिडिओ नक्कीच करून दाखवेल। तर ती सेवा कोणती आहे, काय आहे ती सेवा, ती आपण बघूयात। तर बघा, मी तुमच्याशी माझा एक अनुभव शेअर करते। मला खरंच माहिती नव्हतं, जेव्हा मी स्वतः या स्वामी सेवा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या देवधर्मातल्या गोष्टीमध्ये नव्हते, तेव्हा जेव्हा माझं नवीन लग्न झालेलं होतं तेव्हा माझ्या सासूबाई स्वतः एकाच्या पाटावर 33 गोपद्म म्हणजे गायीची जी पावलं आहेत ते काढायला लावायच्या। त्या म्हणायच्या की अधिक मास आहे किंवा चातुर्मास चालू आहे तर आपल्याला हे करायचं आहे। तर बऱ्याच वेळेस त्या काढायच्या, बऱ्याच वेळेस मी काढायचे। तर मी 33 म्हणलं हे असं काय असतं, पण नंतर लक्षात आलं की अरे हा असं म्हणजे की अधिक मासाचा हा मे बी एखादा काहीतरी नियम असेल किंवा अधिक मासात हे करायचं असतं म्हणून करत असतील। पण जेव्हा मला या सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तेव्हा मला हे लक्षात आलं की हो, हे 33 गौपद्माचा राज काय आहे, म्हणजे ह्या 33 गोपद्मा मागची गोष्ट काय आहे। तर बघा, 33 गोपद्म हे आज एकादशी पासून म्हणजे आजच्या दिवसापासून भगवान विष्णू हे योग निद्रेत जातात आणि त्यामुळे ह्या चातुर्मासात जेवढी होईल तेवढी आपल्याला भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची जेवढी होईल तेवढी सेवा करायची असती। त्याचबरोबर ह्या चातुर्मासात आपण महादेवाची सुद्धा सेवा करतो। तर त्याचमुळे बघा, आपल्याला जेवढ्या होता येईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत। पण कसं असतं ना, असं म्हटलं जातं की चातुर्मास हा देवधर्माचे हे 4 महिने असतात, जेव्हा आपण ज्या काही गोष्टी मनोभावेने इच्छेने करतो त्या गोष्टी नक्कीच फलदायी होतात। नक्की म्हणजे नक्कीच फलदायी होतात। असं म्हटलं जातं की या चातुर्मासात तुम्ही ज्या काही गोष्टी ठरवाल आणि त्या जर का तुम्ही केल्या तर नक्कीच त्याचं फलदायी परिणाम तुम्हाला मिळतं आणि त्यातनं तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मिळतात। त्यामुळे थोड्याफार काही अध्यात्म गोष्टी, धार्मिक गोष्टीमध्ये थोडं मन रमवा आणि त्याचबरोबर म्हणजे प्रपंचापासून थोडंसं परमार्थाकडे या। तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला दाखवलं की गोपद्म व्रत वगैरे काय। बघा, व्रत म्हणजे कसं असतं ना, आपण उपवास म्हणतो की एकदाच खाणं किंवा हे, तर ह्या व्रतामध्ये बघा त्या बाकीच्या गोष्टींबद्दल काहीच नाहीये। तर मी जसं सांगितलं तेव्हा म्हणजे आजच्या 10-1 वर्षापूर्वी मी ते बघितलं होतं आणि तेव्हा मला ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं, पण आज मला जेव्हा हे माहिती आहे तर मला खरंच त्याचा अर्थ कळला आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते आणि मी स्वतः सुद्धा हे करणार आहे। तर बघा, काय असतं ना, आषाढी एकादशी पासून तर कार्तिकी एकादशी पर्यंत हे जे 4 महिने असतात आणि ह्यावेळेस अधिक मास सुद्धा आलेला आहे। तर अधिक मासात सुद्धा जेवढी जास्ती तुम्ही सेवा कराल तेवढी ती फलदायी असते। तर तुम्हाला ह्या 4 महिन्यामध्ये सेवा काही अशा करायच्या असतात ज्या सेवा नसून आपण त्याला व्रत म्हणतो। आता ते व्रत म्हणजे काय, याच्या आधी मी तुमच्याशी एक हळदी कुंकू व्रत शेअर केलं, ते सुद्धा खूप छान आहे। 2 मिनिटाचं व्रत आहे। 2 मिनिटाचं व्रत कसं काय ते तुम्हाला त्यात कळेल। आजचं पण तुम्हाला सांगते अगदी 5 मिनिटं, म्हणजे 2 ते 5 मिनिटाचं व्रत। व्रत म्हणजे काय, तर एकच गोष्ट सलग 4 महिने करणं आणि ती करून तुम्हाला ती आपण सेवा म्हणतो ना, ती सेवा करणं। तर आता ती सेवा म्हणजे काय आहे, तर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा म्हणजे आपल्याला माहिती आहे की गायीमध्ये 33 कोटी देव असतात। 33 कोटी म्हणजे एक लक्षात घ्या, 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही। बऱ्याचशा जणांना याचा एक गैरसमज आहे की 33 कोटी म्हणजे 33 करोड देव आहे। 33 कोटी म्हणजे 33 करोड नाही, तर 33 कोटी, कोटी हा संस्कृत शब्द असून कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे, म्हणजे जेव्हा प्राकृत, संस्कृत, आपल्या अशा भरपूर भाषा आहेत ज्यामधनं आपलं सगळं वेदपुराण तयार झालेले आहेत। त्यामधले 33 कोटी मधले म्हणजे 33 प्रकारचे देव हे गायीमध्ये सामील आहेत आणि गायीला फक्त नमस्कार केला की 33 कोटी देवतांना नमस्कार केल्यासारखं मानलं जातं। तर अशाच पद्धतीने तुम्हाला ह्या चातुर्मासात तुमच्या देवासमोर, ह्या चातुर्मासात जेवढे सगळे आपले देव आहेत त्या सगळ्यांना नमस्कार म्हणून आपल्याला त्या सर्वांना एक आपण प्रार्थना म्हणून आपल्या देवाची पूजा जेव्हा सकाळी होऊन जाते तेव्हा किंवा संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळेस, तुम्ही शक्यतो सकाळीच करतात, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा देवासमोर जी जागा असते जिथे तुम्ही रांगोळी काढतात
तिथे तुम्हाला 33 गोपद्म काढायचे आहेत। तर 33 गोपद्म बघा, फोटो तर तुम्हाला थंबनेलवर दिसलाच असेल, तशा पद्धतीने तुम्हाला 33 म्हणजे 33 तुम्ही कोणत्याही आकारात काढा, असं ट्रायंगलचा आकार आहे तसं काढा किंवा सरळ सरळ 10 10 10 आणि 3 काढले तरी चालेल। तर अशा पद्धतीने तुम्ही 33 गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत। 2 रेषा शेजारी त्या संरक्षणाच्या रेषा असतात त्या तुम्हाला काढायच्या आहेत। हे आपण का करायचं, तर हे लक्ष्मी प्राप्तीसाठी, कारण ही विष्णूची सेवा आहे, विष्णू भगवानांची सेवा आहे। त्यामुळे विष्णू भगवानांची सेवा केली म्हणजे माता लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते। त्यामुळे तुमच्याकडे जर का विष्णू भगवानांचा फोटो असेल किंवा काही असेल तर तुम्ही सेवा वेगळी चौरंगावर केली तरीही चालेल, किंवा तुमच्या देवासमोरच्या पाटावर किंवा एक वेगळा पाट विकत घेऊन या, त्यावर तुम्ही करा। आता हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा कधी बघत असाल तेव्हापासून जरी सुरुवात केली ना, तर असं काही नाही की मला आषाढीला जमलं नाही तर मी आता कशी करू। तुमची अडचण असेल, पाळी असेल, सोयरसूतक असेल, तर ते दिवस संपल्याच्या नंतरचा दिवस जरी असेल ना, समजा आता उद्या तुमचा 4था दिवस आहे आणि 5व्या दिवसापासून जरी तुम्ही काढायला सुरुवात केली ना तरीही चालेल, त्याची काहीही हरकत नाही, पण फक्त करा। आता व्रत म्हणजे काय, तर तुम्हाला न चुकता हे काढायचं आहे। ज्या वेळेस पाळी असेल, सोयरसूतक असेल, काही असेल ते दिवस सोडून द्या आणि परत सुरुवात करा। ह्या व्रतामध्ये वेगळं काही नाही, तर तुम्हाला 33 पावलं, गायीचे पावलं तुम्हाला काढायचे आहेत, कारण त्या पावलांमध्ये म्हणजे तुमची विष्णूंची सेवा असते आणि ती सेवा म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असते, आपल्या सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी असते आणि ते केल्यानंतर तुम्हाला त्याचे भरपूर लाभ मिळतात। स्वतः मी करणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार आहे। त्यामुळे आजपासनं ज्यांना जमणार असेल अगदी रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा ही सेवा केली तरीही चालेल, काही एक हरकत नाही। झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही हे करा, म्हणजे तुमचं सगळं झालं, तुम्ही ते स्वस्तिक काढलं, गोपद्म काढले आणि जरी झालं तरीही चालेल, म्हणजे आजपासून सुरुवात करायची असेल करा, उद्यापासून केली तरी काही हरकत नाही, आज नसेल जमत उद्यापासून करत असेल तरी करा, काही हरकत नाही, पण करा। माझं म्हणणं आहे की फक्त करा, एवढीच माहिती द्यायची होती तुम्हाला। नक्की करून बघा, खूप साधी सोपी सेवा आहे, साधं सोपं व्रत आहे। यासाठी खाण्याचे वगैरे असे काही वेगळे नियम नाही आहेत, पण व्रत म्हणजे एकच गोष्ट सलग 4 महिने तुम्हाला चातुर्मासात करायची आहे, ते केल्याने खरंच अखंड लक्ष्मी प्राप्ती तुमच्याकडे येते, तुम्हाला मिळते। तर बघा, आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।